आता मागे राहण्याचा कोणाला अधिकारच उरलेला नाही. म्हणजे कोणी जर मागे राहिलं तर ती चूक आपली आहे, कारण संधीची कमतरता नाहीये, संसाधनही तुलनेनं कमी नाहीये. आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत, तरीही आपण जर संसाधनांच्या कॉन्व्हर्जन्सचा विचार केला तर एकेका जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण गुंतवणूक त्या ठिकाणी करतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचाही आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात काही अडचण नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर आपण कशा प्रकारे परिवर्तन करू शकू, हा मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या रिपोर्टमध्ये मला अतिशय आनंद आहे की विशेषतः अनेक कथित मागास जिल्ह्यांनी, आता कोणाला मागास म्हणायचंच नाहीये, त्याच्यामुळे किंवा आकांक्षी जिल्ह्यांनी ज्या प्रकारे वेगवेगळ्या इंडिकेटर्सवर, विशेषतः हेल्थच्या इंडिकेटर्सवर चांगली प्रगती काही ठिकाणी झालेली आहे, मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या दृष्टीने हा जो काही लोकसत्ताचा उपक्रम आहे हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. मी लोकसत्ताचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्या क्रेडिबिलिटीमुळे, त्यांच्या नॉलेजमुळे आणि त्यांच्या अभ्यासामुळे या रिपोर्टची क्रेडिबिलिटी प्रचंड आहे. आणि म्हणून सरकार म्हणून देखील हा रिपोर्ट आम्ही वापरू. सरकार म्हणूनही या रिपोर्टच्या आधारावर पुढचं जे काही आमची वाटचाल आहे, जे काही प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंगमध्ये याचा कसा उपयोग आम्हाला करता येईल तो आम्ही निश्चितपणे करू. मगाशी गिरीशजींनी गमतीने या ठिकाणी सांगितलं की पत्रकारितेत आम्ही शिकलो की लाय, बिगर लाय अँड स्टॅटिस्टिक्स. आम्ही देखील एवढंच शिकलो आहे की प्रत्येक गोष्टीला 3 बाजू असतात, युअर साइड, माय साइड अँड ट्रू साइड. आणि या तिन्ही ज्या साइड असतात या स्टॅटिस्टिक्सच डिटर्मिन करतात. तुमच्या साइडला तुम्ही स्टॅटिस्टिक्स मांडता, माझ्या साइडला मी स्टॅटिस्टिक्स मांडतो, पण त्याचं जेव्हा खरं विश्लेषण होतं त्यावेळेस त्याची ट्रू साइड म्हणजे त्याची खरी बाजू ही समोर येत असते. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून जी काही खरी बाजू आहे, आणि जोपर्यंत मला असं वाटतं की स्टॅटिस्टिक्सचा वापर हा करत असताना जे काही कमी वाटतंय ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण जे कमी आहे हे ऍक्सेप्ट करणार नाही आणि ते ठीक करण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत ते कधीच ठीक होणार नाही.